कुंभरगाव येथील श्री महादेव मंदिर व भवानी मंदिराचे कलशारोहण सोहळा संपन्न. बिलोली तालुक्यातील मौजे कुंभरगाव येथे 15वा सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह श्री महादेव मंदिर व भवानी मंदिराचे कलशारोहण सोहळा ग्रंथराज परमरहस्य परायण शिवकथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले. सोहळ्याचे समारोप श्री महादेव मंदिर व भवानी मंदिराचे कलशारोहण दिनांक 27 मार्च 2026 रोजी श्री श.ब. 108 सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेट मोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री महादेव मंदिर व भवानी मंदिराचे कलशारोहण सोहळा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता भाविक भक्तांनी रक्तदान करण्यासाठी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला असून परिसरातील भाविक भक्त नागरिक व बायलेकीची मोठ्या संख्येने उपस्थित होऊन पंचपक्वान महाप्रसादाचे लाभ घेतला होता. या 15वा सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह श्री महादेव मंदिर व भवानी मंदिराचे कलशारोहण सोहळ्याचे आयोजन कुंभरगावचे सर्व ग्रामस्थ नागरिक प्रतिष्ठित व्यक्तींनी केले असलेली माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. या सोहळ्यात मोठ्या संख्येने मिठाईचे स्टॉल लावली असल्याने महिला भगिनींनी वस्तू खरेदी करताना दिसून येत होतं. सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः काम धर्मचारिणी प्रणमामि परां शिवाम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आज कुंभरगावकरांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. भगवान शिवप्रभू आणि भगवती माता जगदंबा देवीच्या मंदिराचे कलशारोहण होत आहे आणि या निमित्तानं गेल्या 7 दिवसापासून आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाचा आजचा प्रसादाचा दिवस कलशारोहण आणि प्रसादाचं कीर्तन ज्यांच्या वाणीतून गुरुप्रसाद रूपी कीर्तन तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे, असे ते आमचे आत्मीय वेदांताचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांना प्रथमतः आम्ही वंदन करतो. त्याचबरोबर उपस्थित महाराज सर्व आमची पुरोहित मंडळी माहेश्वर मंडळी आणि विशेष करून कलशारोहण म्हटलं की विशेष अधिकार आहे तर बायलेकींचा. त्या निमित्तानं आलेले सगळे कुंभरगावचे सगळे बायलेकी, आता बायलेकी एकट्या कशी येतील सोबत जावाई बी असतीलच की. कारण दामाद दशमग्रह म्हणजे 10वा ग्रह असतो जावाई, म्हणजे 9 ग्रह ते वेगळे आणि 10वा ग्रह जावाई असतो बरं का. म्हणून आलेले सर्व बायलेकी असतील, जावाई असतील, ग्रामस्थ मंडळी, संयोजक मंडळी, सप्ताह मंडळी, आजचा खरोखरच एक आनंदाचा क्षण आहे हा. आणि ज्याप्रमाणे प्रसादाचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताह पूर्ण झाला, किंवा हरिनाम सप्ताह असेल तर काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताह पूर्ण झाला, तसं कलशारोहण झालं म्हणजे मंदिर पूर्ण झालं. कलशारोहण हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आणि ज्याप्रमाणे या मंदिरावर कलशारोहण होत असतं, कळस तिकडे इकडे फार फिरू नका, लवकर जावर, त्याप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जीवनावर सुद्धा एक कलशारोहण असतं. बघा, कालच तुम्ही ग्रंथराज परमरहस्य पारायण पूर्ण केलेलं आहे. परमरहस्यामध्ये माऊलींनी प्रकृती काय आणि ज्ञान काय सांगितलेली आहे.
ज्या माणसाला दीक्षा संस्कार नाही तो ते काय पडित रान आहे म्हणतात. प्रकृती काय पडित रान. रान पडित असलं, शेत पडित असलं की तिथं नको ते गवत निघतं, काटेरी वनस्पती निघते. ते रान रिकामं राहिले की कोणाचा कब्जाही होते. आता बऱ्याच लोकांचे कब्जे झालेले आहेत बरं का. आम्ही कुठेही गेलो, वास्तुशांतीला जाऊ, कोणाच्या घरी पाद्यपूजेला जाऊ, अगोदर आम्ही देवाला बघतो किती कब्जा झालाय. आलं का लक्षात? आपुला आपण करावा विचार. आमच्या काशनाथ महाराज हसले की होते माहित आहे किती कब्जा झालाय, किती अतिक्रमण झालंय, अगोदर आम्ही येऊन देवाला बघतो. असो तर अशा रीतीनं पडित रान असलं की त्याचा गैरउपयोग होते. मग काही मंडळी जमले, तिथे एक शिवालय निर्माण करून म्हटलं, 4 खांब घातले, स्लॅब टाकला, ओटा बांधला, एक लिंग स्थापना केली की मग त्या दिवसापासून त्याला पडित रान म्हणता येणार नाही, ते शिवमंदिर होतं. तसंच क्रिया दीक्षा म्हणजे क्रिया, वेधा आणि मंत्र या त्रिविध दीक्षा आमच्या धर्मसंस्कारात सांगितलेले आहेत. क्रिया दीक्षा म्हणजे त्या पडित रानाला ओटा बांधून स्लॅब टाकून मध्ये लिंग स्थापना करणे. मग त्याच्यावर पुन्हा विचार झाला की आपण शिखर बांधला, ती आहे वेधा दीक्षा. आणि आपल्या कुलगुरु स्वगोत्रीय गुरुकडून अनुग्रह घेतला म्हणजे ते आहे कलशारोहण म्हणजे मंत्र दीक्षा. ज्याप्रमाणे क्रिया, वेधा, मंत्र हे दीक्षेचे 3 प्रकार आहेत, तसे मंदिर सुद्धा अगोदर या स्लॅब पर्यंत बांधल्या गेलं, मग शिखर बांधला, आता आज कलशारोहण आहे म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणून आता अजून एक आपली रूढी आहे की मंदिर कोणाच्या निधीतून बांधतील, लोक गावकऱ्यांच्या वर्गणीतून बांधतील. करोड रुपयाचं जरी मंदिर बांधलं तर 10,000 का लागणार, पण कळसाची निधी मात्र बायलिकीला मागतात. का बरं? त्याचं कारण असं आहे, आता गावाचं सगळ्यात मोठं स्थान कोणतं आहे हो? हे मंदिर. त्याच्यावर सगळ्यात उच्च स्थान कोणतं आहे? कळसाचं आहे. कळस म्हणजे संपलं. म्हणून म्हणतात काय हो, कळसच निघाला म्हणतात बोलताना सुद्धा. म्हणतात कळस म्हणजे आता अंतिम टप्पा असतो. तर गावातल्या बायलेकीचं स्थान हे त्यांच्या आमच्या हृदयामध्ये आदर्श अत्यंत उंच ठिकाणी हे त्याचं प्रतीक आहे. आलं का लक्षात? ते गाववाले 10 करोडचं मंदिर बांधू द्या, वरी कळस तुमचाच आहे. आलं लक्षात? म्हणून आमच्या धर्म संस्कृतीमध्ये स्त्रीला सुद्धा एवढं महान स्थान आम्ही देतो. नवे नवे आमच्या भगवान शंकरानं अर्ध नारीनटेश्वराचं रूप धारण केलं, अर्ध अंग भगवानीला दिलं. नवे शंकराच्या नावात सुद्धा देवी दडलेली. आम्ही सांब म्हणतो की नाही, आंबे सहित सांब हा. सोम म्हणलं तर उमे सहित सोम हा. तो भव आहे तर ती भवानी आहे, तो शिव आहे तर ती शिवानी आहे. नावात सुद्धा शिव पार्वती दोघं जोडीनच आहेत बघा. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये स्त्री पुरुष असा आम्ही भेदभाव मानत नाही. म्हणून सगळ्याला दीक्षा एकच, मंत्र एकच, संस्कार एकच, भस्मधारण सारखंच, वेगळेपणा काही नसतो. आणि त्यातही आमच्या भारतीय सनातन धर्मामध्ये स्त्रीला आम्ही देवी मानतो. आणि म्हणून त्याचंच प्रतीक म्हणून गावामध्ये मंदिर तुम्ही कितीही मोठं बांधा, पण परंतु कळस हे बायलेकीच्या देणगीवर बांधल्या जातं. आणि त्या बायलेकी सुद्धा माहेरचं मंडळ आल्यानंतर अत्यंत कुठं डब्यात गिब्यात ठेवलेली वर्गणी मालक देव वागत नजर आपले मध्ये 500 रुपये घालून का होईना देते म्हणजे देते, आहे की नाही? अशा रीतीनं हे मंदिर तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं, त्याचबरोबर आमच्या सगळ्या पुरोहित मंडळीच्या पौरोहित्यानं, आणि त्याच्यावर महत्वाचं आमच्या महाराजांच्याकडून गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाचं महत्व, गुरुप्रसादाचा परिणाम काय होतो. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. प्रसाद घेतल्याबरोबर षडरिपू नष्ट होतात. आणि त्याची परिणिती म्हणजे मी तू पण न उरे. मी आणि तू हा द्वैत भावच राहत नाही,
त्यामुळे आप परभाव राहत नाही, दुःखाला थारा नाही, म्हणून सुख ब्रह्मानंद होय, गगनी आनंद न माय. एवढा माप आकाशाला मोजता येईल का? हो, मोजता येत नाही, काय मोजमापच नाही त्याला. गगनी आनंद न माय. आणि म्हणून आणि याची फलश्रुती म्हणजे लक्ष मनवणे घ्यावो, जन्म मृत्यू चुकवावो. अशा रीतीनं या लक्ष्मण महाराजांच्या अभंगावर सुद्धा सुंदर असं निरूपण. खर तर माझा विचार होता कीर्तन अर्ध तरी ऐकावा म्हणून, बरे का, परंतु झाली गंमत. आजच आपल्या बेटमोगरा मठामध्ये सप्ताह सुरू असतो. आमचं पारायण आता संपलंय. तिथं पारायण संपल्यावर आमच्या मंडळींना सांगितलं आज पहिला दिवस आहे, मी काही प्रवचन करणार नाही, चला प्रसाद घ्यावून तिकडे त्या लोकांना काढून दिलो, मी इकडे पोहोचणार. असं झालं. आजच सप्ताह सुरुवात झालेली आहे. म्हणून थोडा मलाही यायला उशीर झाला आणि आमच्या महाराजांनी लवकर आटोपलं, आहे की नाही? का आटोपलं माहिती का? थोडी भूक शिल्लक राहावा म्हणून. हा, पोटभर. आणि म्हणून आता आल्यावर मी म्हणलं एवढं मस्त कीर्तन झालंय, पोटभर जेवण झालंय, आता काय बोलावं. हा, आता महाराजांनी म्हटले की महाराज तुम्ही थोडं बोला. म्हणजे जेवल्यावर अजीर्ण होऊ नये म्हणून सोप किंवा तांदूळ पान खावं लागते बघा. तसं मी दोन गोष्टी प्रवचन केलं. शब्द या ठिकाणी मी भगवान शिवप्रभू भगवती माता भवानी समर्पित करतो. आता कळस वर गेलेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज कळसावर तर तुमच्या हातात नाही, तुम्ही इथंच बसलात. आता ते 100 फूट 50 फूट आम्हाला चढता येत नाही, काय करा. हे बघा आम्ही इथं आर्थिंग आणलेली आहे. सूत्र, हे सूत्र म्हणजे सूत्र जोरी आमच्या हाती आहे.